सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांच्या आजच्या दिवशी आयुष्यामध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. तुम्हाला तुमचं काम हे सावधतेनं करावं लागणार आहे, कारण आज तुम्हाला तुमच्या विरोधकांच्या समोर खूप सतर्कतेनं वागावं लागेल. आज कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती प्रतिक्रिया देण्याची आज गरज नाही. कुटुंबियांसोबत कोणत्याही प्रकारचा वादविवाद होऊ नये यासाठी तुम्हाला घरामध्ये शांती प्रस्थापित करणं आवश्यक आहे. तुमचा राग तुमच्या कामामध्ये अडचणी निर्माण करू शकतो. तुम्हाला आर्थिक चणचण भासण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आपल्या मानसिक स्वास्थ्याची सुद्धा काळजी घ्या. तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी थोडा वेळ दिल्यानं तुम्हाला थोडं बरं वाटेल. आज आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आपल्या लोकांसोबत वेळ घालवल्यानं तुम्हाला छान वाटेल. आज आपल्या व्यवसायामध्ये थोडी सावधगिरी बाळगा. आज नशीब 84% तुमच्या बाजून राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा खूप चांगला जाणार आहे. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळाल्यानं तुम्हाला आज आनंद होईल. आज तुमच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात होऊ शकते आणि तुम्हाला त्यामध्ये यश मिळू शकतं. आज तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नवीन ऊर्जा अनुभवाल आणि तुमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी नवीन शक्ती प्राप्त कराल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि तुमची दिनचर्या सुद्धा सुरळीत राहील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज चण्याची डाळ आणि गूळ एका पिवळ्या कपड्यामध्ये बांधून विष्णू मंदिरामध्ये अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ राहील. आज तुम्हाला तुमच्या कामाचे खूप चांगले परिणाम मिळतील आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी किंवा नातेवाईकांशी वायफळ गोष्टींवरती वाद घालणं टाळा. तुमच्या वाणीवरती नियंत्रण ठेवल्यानं तुम्हाला फार फायदा होईल. नोकरदार लोकांनी आज कार्यालयीन कामापासून दूर राहावं, जेणेकरून त्यांना कोणत्याही अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला तुमचं मनोरंजन होण्यासाठी थोडे पैसे खर्च करावे लागतील. विवाहिच्छुक लोकांना आज विवाहाचा चांगला प्रस्ताव येऊ शकतो. आज तुम्ही नवीन वाहन खरेदी कराल किंवा घरासाठी एखादी वस्तू खरेदी कराल. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहाटे भगवान सूर्याला तांब्याच्या भांड्यातून अर्धे अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा थोडा कठीण असू शकतो. तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला तुमचं काम लक्षपूर्वक आणि पूर्ण वेळ देऊन करावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काही अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला संयमानं आणि काळजीपूर्वक काम करावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबतीतही काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडे लक्ष द्यावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दूर्वा अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चढ उतारांचा असेल. आज तुम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामामध्ये अडचण येऊ शकते. तुमच्या गरजांसाठी तुम्हाला तुमच्या प्रियजनांची मदत घ्यावी लागेल. तुमच्या पैशांचं नियोजन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या खर्चाकडे लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवावं लागेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये जास्त मेहनत करावी लागू शकते. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये योग्य निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची तुम्हाला आज संधी मिळेल. तुम्हाला तुमचे आर्थिक व्यवहार हे व्यवस्थित हाताळावे लागतील. आज तुम्हाला तुमचे आदर्श जपावे लागतील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्यातील
अविस्मरणीय दिवसांचा आनंद घेण्याची सुवर्ण संधी मिळेल. तुमच्या अपूर्ण इच्छा पूर्ण होतील आणि तुमचं मन हे खूप आनंदी राहील. याचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होईल. आज तुमचा दिवस खूप व्यस्त असेल आणि तुम्ही काही प्रोजेक्टवरती काम कराल. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या विषयामध्ये यश मिळेल आणि त्यात चांगले परिणामही मिळतील. आज तुम्ही संध्याकाळी एखाद्या सामाजिक कार्यामध्ये भाग घेऊ शकता, ज्यामुळे तुमचा आदर वाढेल. तुम्हाला आज प्रेम जीवनातील रहस्य समजून घेण्याची चांगली संधी मिळेल. तुमच्या नातेसंबंधांमध्ये नीट समजून घेण्यासाठी ही चांगली वेळ असेल. आज तुम्ही प्रत्येक काम हे आत्मविश्वासानं पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल आणि यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेतचंदनाचा टिळा लावा आणि भगवान शंकरांना तांब्याच्या भांड्यातनं अर्घ्य अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ आणि उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये मेहनत करून यश मिळेल आणि आज तुम्हाला तुमची स्वप्न पूर्ण करण्याची आणि आयुष्यामध्ये नवीन उंची गाठण्याची संधी मिळू शकते. आज तुमच्या करिअरसाठी सुवर्ण संधी मिळेल. तुम्ही या संधीचा योग्य वेळी वापर करणं आवश्यक आहे. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी देखील चांगला आहे, विशेषतः आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासाची तयारी करणाऱ्यांसाठी. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं आज योग्य फळ मिळेल आणि तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये नाव कमावण्यामध्ये यशस्वी व्हाल. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी देखील आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला पैसे कमावण्याची चांगली संधी मिळेल. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की वृश्चिक राशीच्या लोकांना स्वतःवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. आज तुम्हाला तुमच्या अस्तित्वाशी संबंधित काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. तुमचे आंतरिक विचार स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. नवीन काम सुरू करण्यापूर्वी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. निरोगी राहण्यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यावं लागेल. तुमच्या कुटुंबियांशी संवाद साधण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल विचार करायलाही वेळ मिळेल. जीवनामध्ये तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुम्ही दृढ निश्चय करणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या कामामध्ये थोडा आत्मविश्वास हा वाढवावा लागेल. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि धनलाभही होईल. आज तुम्हाला तुमच्या नातेवाईकांशी चांगले संबंध निर्माण करण्याची उत्तम संधी मिळेल. आज आपल्या बोलण्यावरती तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल. आज तुम्हाला कार्यालयीन राजकारणापासून दूर राहण्यास आम्ही सल्ला देतो. आज तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत खूप आनंददायी काळ घालवू शकता. आज स्वतःचं मनोरंजन करण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि त्यासाठी थोडे पैसे तुम्ही खर्च कराल. जर तुम्हाला लग्न करायचं असेल तर चांगला प्रस्ताव आज येऊ शकतो. आज तुम्हाला नवीन वाहन खरेदी करण्याची किंवा बुकिंग करण्याची आज चांगली संधी मिळेल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी देखील आजचा दिवस थोडा कठीण जाईल. तुमच्या मनामध्ये विविध प्रकारचे विचार येऊ शकतात. कौटुंबिक समस्यांमुळे तुम्ही थोडे त्रस्त राहाल. लक्षात ठेवा की कोणतीही समस्या उद्भवल्यास विनाकारण काळजी करण्यापेक्षा संवादाचा मार्ग अवलंबणं कधीही चांगलं आहे. नोकरदार लोक त्यांचं काम समर्पणानं करतील. तुम्हाला आर्थिक बाबतीमध्ये फायदा होईल. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकाल आणि यामुळे तुम्हाला समाधान वाटेल. आज तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्यावी. आपल्या आहाराकडे तुम्ही लक्ष द्या आणि नियमित व्यायाम करा. आज तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही तुमचं नातं मजबूत ठेवायचं आणि कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवायचा हे लक्षात ठेवा. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना बेसनाच्या लाडवाचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला असणार आहे. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. नोकरदार लोकांनाही चांगली बढती किंवा पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नाचे स्रोत आज वाढतील.
आज तुमच्या मालमत्तेशी संबंधित एखादा मोठा करार होण्याची शक्यता आहे. कोर्टामध्ये एखादा खटला सुरू असेल तर तुम्हाला तुमचे हक्क आज मिळू शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊ शकता. तुमच्यामध्ये प्रेमाची नवीन पालवी फुटेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत आज सावध राहण्याची गरज आहे आणि तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घेण्याची देखील गरज आहे. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप कठीण जाणार आहे. आज तुमच्या जीवनामध्ये अत्यंत अडचणी येऊ शकतात. तुम्हाला सावध राहून तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवण्याची गरज आहे. आज कोणतंही नवीन काम सुरू करणं तुमच्यासाठी चांगले राहणार नाही. आज तुम्हाला व्यवसायाच्या क्षेत्रात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगा आणि तुमच्या गुंतवणुकीकडे लक्ष द्या. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावं. आज तुम्हाला तणाव आणि थकवा जाणवेल, त्यामुळे आहार आणि व्यायामाकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आज तुम्हाला कुटुंब आणि प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. यामुळे तुम्हाला आवश्यक असलेली विश्रांती देखील मिळेल. यामुळे तुमच्या जीवनामध्ये स्थिरता येण्यास मदत होईल. आज तुमचं काम तुम्ही संयमानं करण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज प्रत्यक्ष देवता भगवान सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर कसं राहणार होतं आजचं राशी भविष्य आपण जाणून घेतलंच आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगले नक्कीच घडावं. धन्यवाद.